काऊ माय काय करू राहिल्या? काय नाही, कपडे शिवू राहील ती बा. हा काय ते त्या दिवशी त्या बाईनं तुमच्या भिंजोळून ब्लाऊजचे कपडे नेले नाही काय? हां हां हां. ते बाई म्हणे बघ की सांगतो म्हणून त्या आरती ताईले की माय ब्लाऊज देजो शिवून. नाही व माय, मी नाही शिवत घेऊ तू माय तिचं किती माय बाई ते डेंजर. तिनं काय केलं माहीत आहे काय माय, तिनं आता मग बहिणी तिचे ब्लाऊज शिवले व तिला एवढे बरोबर झाले, फक्त आता बाहेर ते ढिल्ले झाले. आता ढिल्ले बी काऊन झाले की तिला हा शुगर बीपीचा प्रॉब्लेम, तर त्याच्यामुळे कधी ते जाडे होते तर कधी बारीक होते, मग त्यामुळे तिला ते ढिल्ले झाले. बाकी कटोरी गिटोरी एवढी पद्धतशीर झाली तरी बी बायचे एवढे नखरे, पैसे देणं नसले तर ते नाही होत. तर मग बहिणीला तिने एवढं पागल केलं की तुला चांगलेच नाही शिवले म्हणे, असे म्हणू इथलं पागल केलं की मग बहिणीने तिला 200 रुपये देऊन दिले. म्हणे की तुम्ही कोणी आणूच शकत नाही असा कपडा आहे माया, सांग बरं. आता बाया काय एवढ्या हात काय की तेच 100 रुपयाचा कपडा घालू शकते, दुसरं घालू नाही शकत माय बाई. तर मग बहिणीला मी म्हटलं की तिचे पैसे देऊन दे, तर मग बहिणीने तिचे 200 रुपये देऊन दिले. मग मी म्हटलं माया तर पैसे दे, कारण की माया 80 रुपये तिच्याकडे होते. तर मला म्हणे नाही म्हणे तू 80 नाहीच. म्हटलं बरोबर आहे, म्हटलं तुझे पैसे तुला लक्षात राहतात, दुसऱ्याचे तुझे लक्षात नाही राह. मी म्हटलं हे घे तुझे 200 रुपये त्या ब्लाऊज पिकचे, आणि हे माझे 80 रुपये आहेत की नाही त्याकडे, ते ती शिलाई अजून 20 रुपये राहिले. म्हटलं तुला 100 रुपये देते 2 ब्लाऊजचे, तर ते 80 भेटले, ते 20च राहिले आमच्याकडे. आणि आता ते ब्लाऊज आम्ही डबल कधी शिव बी नाही. आणि तिला सांगून नाही की आम्ही नाही शिवत घेऊ. तिने किती परेशान केलं बाई आम्हाला, तिचे 200 रुपये भरून दिले ना बाई. मग बहीण का फुकाचे पैसे आहेत का आमचे? दिवसभर आम्हाला मशीनवर बसणं पडते तेव्हा आम्हाला 200 रुपये भेटतात. बायले काय आहे